राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये सामील झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे नाव न घेता खडे बोल सुनावले. त्यानंतर आता विरोधकांनी देखील पलटवार केला आहे. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांचा लाडकी भाऊजे असा उल्लेख करत टीका केली आहे. नागपूरमधील कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अमृता फडणवीस यांनी राजकीय टीका केली. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत महायुती सरकारला पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले. पुढे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, काही लोक असं म्हणतात की स्त्रियांच्या प्राथमिकता काय, तर ती असते माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपण स्त्रिया हे म्हणू शकतो कारण कुटुंबाचा आपण भाग आहोत. पण जेव्हा एखादा मोठा नेता म्हणतो की माझं कुटुंबच माझी जबाबदारी, तर तो आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी विजन असलेली माणसं सत्तेत आली पाहिजेत. आपल्या सगळ्यांची प्रगती त्यात आहे. असं झालं तर मग असे नेते येणार नाहीत ज्यांना आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे. ज्यांना लोकांची काळजी आहे असे लोक पुढे आले पाहिजेत असे म्हणत अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. यावरून आता विरोधातील महिला नेत्यांनी देखील टीका केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या, अमृता वहिनी या आमच्या लाडक्या भाऊजय आहेत. त्या कधी कधी खरं बोलतात. खरं तर एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून पुढे आणायचा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली आणि अजित पवार यांच्यापेक्षा जास्तीचा लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेतला, त्या सुनील तटकरेंना त्यांची मुलगी आदिती तटकरे यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस जे काही बोलल्या ते एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्या संदर्भात आहे असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. पुढे महायुतीवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, महायुती काहीही करायला गेली की त्याचं उलटं होत आहे. महायुतीच्या सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा गाजाबाजा लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला, पण दुसऱ्या दिवशी बदलापूरची घटना घडली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अशा एक ना अनेक घटना घडत आहेत कारण त्यांची काम करण्याची नियत चांगली नाही. ते लोकाभिमुख काम करत नाहीत तर मताभिमुख काम करतात. त्यामुळे जे लोक मतांसाठी अशा तिकडमबाजी करतात अशी लोक अडचणीत येणं स्वाभाविक आहे, अशी जोरदार टीका सुषमा अंधारे यांनी केली.